मित्रांनो, शुभ सकाळ आणि शुभ रविवार. संडे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही आज चाललो आहे कळवा पटणी या ठिकाणी मॅच खेळायला. आणि आज आमच्या वाडीची मॅच म्हणजे टुर्नामेंट म्हणजे फॉर्म भरलेला नाही, तर आमचं पूर्ण म्हणजे गावाचा फॉर्म भरलेला आहे. आणि आमचे म्हणजे वर्गातील पोरं आम्ही आहोत, ते सर्वजण चाललो आहे खेळायला. आता मी आणि इंग्लिशकडून चाललो आहे दोघेजण. चला निघूया मग. आता विरारवरून निघतो आहे. तर मित्रांनो, मला फायनली बसायला भेटलं आणि गंभीरला बसले बघू शकता. मस्तपैकी बसले, आता बसून जातो. खाले आज रविवार आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आम्ही आज पटणी ग्राउंडला आलो आहोत. बघा पटणीचा ग्राउंड बघा तिकडे. काय झाला हां हिटर आई शपथ. हा बघा आमच्या टीमचा हिटर बघा. फक्त तो एकदाच गाजलेला भोपरच्या ग्राउंडवरती. नंतरचा काय, नंतर त्याची बॅटरी लो आमच्या हिटरची. हा तो सध्या तर घरी प्रॅक्टिस करतो रोज. आमच्या ग्रुपला व्हिडिओ असतात तेव्हा ग्राउंड. गर्दी भरपूर कमी आहे तरी आज. बघा मित्रांनो, वावगर संघ. तर मित्रांनो, आम्ही म्हणजेच 8 वर्ष झाली तरी आम्ही एकत्र भेटलो नव्हतो आणि एकत्र आम्ही खेळलो सुद्धा नव्हतो. हे बघा इकडे बसले. हा बघा आमचा जुना कॅप्टन टीमचा. बघा आम्ही 8 वर्षानंतर आता एकत्र भेटतोय सर्वजण. अजून बाकीचे आलेच नाही. आमची गावची टीम टकली आहे आज. चला अंकाची बॉलिंग कशी पडते त्याच्यावरती यार.
वैष्णवी स्पोर्ट्स दाभिल आणि वैष्णवी चषक 2025 पर्व पहिले असं याने आयोजन केले. तर बघूया हे बघा पहिला चेंडू आपण पाहतोय डावकुडा फलंदाज यश वन सायकल आहे. 22 आपण पाहतो गोलंदाजी मार्गाची सज्ज आहे तो काचेराम दुवर. मागील महिन्यामध्ये 17 मैदान दुवा या ठिकाणी झालेला आयोजन केलेलं आहे. स्पर्धेमध्ये शिवशाही शतकमध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असताना या 2 खेळाडूंची फलंदाजी केली होताना सामना फक्त 2 धावांनी पराभूत झाले होते. जर का त्या ठिकाणी रोशनचा विकेट गेला नसता तर हा 12 चेंडू 51 धावा संपल्या होत्या दोन्ही खेळाडूंनी. आणि पण काय पुढील चेंडू आपण चढाव चेंडू होता. पहिला चेंडू पहिला साईडच्या दिशेला घेऊन होतोय का त्या ठिकाणी कर्रा क्षेत्ररक्षण जयनमन क्रिकेट क्लब शिरोण या संघाचं रोशनला जी आता उल्लेख केला होता त्या 12 चेंडू 51 धावा पोहोचली होईल. तर मित्रांनो टॉस झालेला आहे आणि आम्ही टॉस जिंकलो. तर बघूया पहिली फिल्डिंग घेतलेली आहे. आता पूर्ण आता प्लॅनिंग करतोय आम्ही. प्लॅनिंग पहिला ओपनिंगच जाणार आहे. कधीतरी नाही बोल सिक्सर आरामात 1-2 तरी फिक्स आहे. रत्नागिरी एक्सप्रेस 1-2 सिक्सर घ्यायचं घाबरू नका. मारू द्या मारून किती पण मारू द्या. साबळ बाहेर मारून चालेल नंतर आठवडे शिवाय घालेल. फिल्डिंग नाही लूज झाली पाहिजे. तर मित्रांनो तुमचा पहिली फिल्डिंग झाली आहे. त्यांची बॅटिंग होती. तर त्यांचं किती 31ची विन दिली आम्हाला. तर आमच्या बॅट्समॅन आमचं ओपनिंग बॅट्समॅन जनार्दन आणि भास्कर चालत वगैरे. तर बघूया 11 बॉल 30 आरामात आहेत रे. कसा गेला असं माहिती बीच पण एकदम सेफ्टी आहे ना. तर मित्रांनो आम्ही आज फॉर्म भरलेला तिथे पहिल्याच राऊंडला त्यांनी घाण केले. हे बघा हे लाईनीत सर्व उभे त्यांनी घाण केले पूर्ण. टायमामध्ये आम्हाला ट्रेन भेटले आणि हे बघा त्याला ते लिफ्टचं बटन अजून दाबलेलं असतं अजून ट्रेन नसती भेटली रे. मित्रांनो अर्धे आमचे पोरं तिकीट नव्हते काढून आले. ते बघा तिकडच्या रोडला गेले आणि जे तिकीट काढून आले तिकडे आहेत आपल्याला. बघा सांग केला का आपलं तिकीट. आपल्याला एवढी काही भीती नाही आहे. 200 रुपये हरवले माझे. हे बघा विदाऊट तिकीटवाले तिकीट चांगले आहेत. तिकीट दाखव रे. हाय तिकीट आहे यांच्याकडे. माझ्याकडे तिकीट आहे पण कुठलं आहे ते मला माहित नाही. हां बरोबर आहे. तिकीट असल्याचे मतलब. तर मित्रांनो आमच्याकडे तिकीट आहे. आम्ही इमानदारीने तिकीट काढलेलं आहे. आम्ही बघू शकतो. दाखवतो माझ्याकडे इथे लावून ठेवतो. माझ्याकडे पण आहे. पण पहिले तिघे नसे पळत होते की यांच्याकडे तिकीटच नाही आहे. नंतर आम्हाला माहिती पडलं की यांच्याकडे तिकीट आहे. 2 तिकीट आहे पण आम्ही ते मुद्दाम करत होते. तर मित्रांनो आम्ही आता ठाण्यावरून बस पकडली आहे. ठाण्यावरून बस पकडलेली आहे आणि चाललो बोरिवलीला. आणि AC बस आहे. इलेक्ट्रिकवाली बस आहे. मस्त चाललं तर बॅटिंग. बघूया तिकीट किती आहे. लास्ट टाइम तर 25 रुपये होता. 25 रुपये एकाचा 25 रुपये तिकीट आहे. ठाण्यावरून ते बोरिवली पर्यंत स्टेशनपर्यंत बोरिवली स्टेशन. बघूया आता बस सुटले. जोरात लागतो पण एकदम कडवून पडला
करून आम्ही जाण्याचा प्रवास करतोय आता. एक वेगळाच आनंद आहे आम्हाला. चला तर मित्रांनो आम्ही आता बोरवलीवरून पण एसटीने जात आहोत. बघा काय आमचा हिटर आता गरम आहे. मित्रांनो उन्हातून खूप कंटाळा आलेला म्हणून आम्ही आमचा कसा प्रवास झाला. ठाण्यावरून आम्ही AC बसने बोरोली साईडला आलो. बोरोलीला स्टेशनला आलो. नंतर मग बोरोलीवरून आम्ही AC ट्रेनने आता विरारला चाललो आहे. तर बघू शकता ट्रेन खाली आहे. असा आमचा प्रवास आहे आणि आता मस्त झोपून जाणार. विरारला डायरेक्ट उठणार. चला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.